आज गंगानगर मित्र मंडळाने हे जे क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे ते ख्रिसमस निमित्त आमचा युवा मित्र मोहित लोंढे आणि त्याचे सर्व सहकारी यांनी हे खूप चांगलं नियोजन पीडब्ल्यूडी मैदान सांगवी येथे या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करून खूप चांगलं नियोजनात अनेक संघ इथं क्रिकेटचे सामने खेळण्यासाठी आलेले आहेत आणि अनेक तरुण खेळाडूंना या स्पर्धेतनं वाव मिळत असतो। तर यापुढे यांच्याकडून अशा स्पर्धा घडाव्यात। हे पीडब्ल्यूडीचं मैदान हे चांगले खेळाडू घडवणारं एक मैदान आहे आणि या मैदानात अशा वारंवार स्पर्धा होत असतात। त्यातलीच ही आज गंगानगर मित्रमंडळाची जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेला मी माझ्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि अशा अनेक स्पर्धा या ग्राउंडवर होऊन अनेक तरुण खेळाडू इथून आपल्या सांगवीतल्या या भूमीतनं घडावेत अशी सर्वांना विनंती करतो। सर, या ग्राउंड बद्दल तुम्ही काय करणार आहात? तुम्ही बघितलं की दिवसभर हे ग्राउंड व्यवस्थित असतं, पण संध्याकाळी ते बरेचसे लोक काहीतरी विचित्र उद्योग करत असतात, त्यामुळे नागरिकांना अनसिक्युअर वाटतं। बऱ्याच मुलांच्या आया त्यांना या स्पोर्ट्स ग्राउंडला घ्यायला येतात, त्याबद्दल तुम्ही काय करणार आहात? नक्कीच मॅडम, तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला खरंच गंभीर आहे। पीडब्ल्यूडी ग्राउंड हे खरं तर सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव या सर्व पंचक्रोशीतील भागातील तरुणांसाठी आणि खेळाडूंसाठी हे खरं तर आपण लॉर्ड्स म्हटलं तरी काही कमी ठराव नाही, इतकं चांगलं मैदान आहे। दिवसभर इथं मुलं खेळत असतात आणि जो तुम्ही आता प्रश्न उपस्थित केला की रात्रीच्या संदर्भात जिथे अंधार असतो किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारची किंवा तऱ्हेची लोक इथं असतात, तर त्यासाठी आमचे आमदार आपले चिंचवड विधानसभेचे दमदार आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या प्रयत्नातून आपण या मैदानासाठी सुरक्षा भिंत बांधकाम आता तुम्ही पाहिलं असेल तर ते माकन चौकापासून सुरू झालेलं आहे आणि इकडे पोलीस चौकी सांगितली आहे, तिथून ते अर्ध्यापर्यंत आलेलं आहे आणि याच्यात पुढचं जे काम आहे ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणार असून ते लवकरच पूर्ण सुरक्षा भिंत तयार करून रात्रीच्या आपण जास्तीत जास्त लाईटी लावून हे ग्राउंड उजेडात ठेवण्याचा नक्की प्रयत्न करू आणि पोलिसांमार्फतही वेळोवेळी गस्त घालून हे ग्राउंड कसं सुरक्षित राहील यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार। आपलं जे ग्राउंड आहे ते वरदान आहे खेळाडूंसाठी, हो, परंतु बऱ्याच गरीब परिस्थितीतून किंवा मिडल क्लास मधून मुलं तयार होतात, अशा खेळाडूंसाठी तुम्ही नगरसेवक दोघेही जण नगरसेवक म्हणून निवडून आलात तर काय काय करणार आहात? नक्कीच मॅडम, आपल्या सांगवीतून अनेक खेळाडू तयार होत असतात, अनेक भागातनं इथं पीडब्ल्यूडी मैदानावर खेळाडू येत असतात, तर त्यांना उत्तेजन देण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करत असतो। तसंच याच्या पुढे या स्पर्धा नक्कीच आपण पुढे चालू ठेवून वेगवेगळ्या खेळाडूंना आपण चांगलं प्रोत्साहन देऊन जर त्या खेळाडूंची पातळी योग्य प्रकारे उंचावली किंवा त्यांची क्षमता असेल तर आपण जिल्हा पातळीवर असेल, राज्य पातळीवर असेल किंवा देश पातळीवर असेल, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या खेळाडूंना नेऊन जाण्यासाठी आम्ही खेळाडू दत्तक योजनासारखी योजना घेऊन आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली असे अनेक खेळाडू क्रिकेटचेच नव्हे तर टेनिस असेल आणि इतर बाकीचेही खेळ आहेत त्या सर्वांसाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू। आजच्या या स्पर्धा आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गंगानगर मित्र मंडळ यांच्यातर्फे करण्यात येत आहेत। मोहित लोंढे आणि मित्र परिवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज बऱ्याच वर्ष झालं पीडब्ल्यू ग्राउंड मध्ये या स्पर्धा होत आहेत। बऱ्याच मुलांना इथं खेळण्याचा आणि स्पर्धेत भाग घेण्यासाठी सहकार्य केलं जातं। मंडळातर्फे व्हावं ही त्यांना मी विनंती करते। कार्यकर्ते लोंढेकरांसारखे कार्यकर्ते आणि त्या ठिकाणी ते खेळून बघत खेळाडू त्यातून चांगले खेळाडू तयार होतात, त्याच्याबद्दल काय सांगाल? हे खेळाडू यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू जे तयार होतात त्यांना कुठेतरी वाव मिळतो आणि आज कुठल्या तरी पातळीवरती त्यांना खेळण्यासाठी आज आपल्या सांगवी भागातून बघितलं झाले तुम्ही बऱ्याच ठिकाणची मुलं आपल्या सांगवीतूनच वरतीपर्यंत गेलेत आणि ते स्पर्धेमध्ये कुठल्याही एखादी स्पर्धा असेल त्याच्यामध्ये जिंकून ती स्पर्धा येतात ती मुलं। खरं तर पीडब्ल्यू ग्राउंड हे मुलांच्यासाठीच ठेवणार आहेत, कारण आपल्या सांगवी भागात गुरु पिंपळे नव्या सांगवी या भागामध्ये ग्राउंड नाहीये आणि हे ग्राउंड हे खेळण्यासाठी ठेवणार आणि आम्ही ते सगळं एकत्र बसूनच ते ह्यांच्यासाठी सहकार्य करू आणि ग्राउंडची तयारी करून घेऊ। माझं नाव मोहित सुरेंद्र लोंढे। आणि या स्पर्धा आयोजित केल्या हे कितवं वर्ष आहे आणि यामागचा तुमचा उद्देश काय असतो? हे गंगानगर मित्रमंडळ आयोजित गंगानगर चषक 2025 हे वर्ष आहे तिसरं आणि दरवर्षी आम्ही स्पर्धा भरवण्याचा प्रयत्न करत असतो। चांगली सक्सेसफुल पण होती आणि भरवायचं कारण एकच आहे की खेळाडू सगळे एकत्र यावं,
आणि ख्रिश्चन समाजाकडून काहीतरी व्हावं हे मी करून एक स्पर्धा भरवतो. किती संघ आले तुमच्याकडे? माझ्याकडे आतापर्यंत 40 संघ आलेला आहे. मागच्या 4 दिवसामध्ये 40 संघ खेळून गेले माझ्याकडून आणि आजच्या आले सेमीफायनल फायनल मॅच होणार आहे. आणि काय पहिलं प्राइस काय आहे? पहिलं प्राइस 31,000 रुपये असणार आहे. दुसरं प्राइस 21,000 आणि 11,000, 7,000, 5,000 पैसे ठेवले आहे. बॅट्समन बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर त्याला मी ट्रॉफी देऊन सत्कार करत आहोत. नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.